खासदार शरद बनसोडे कधीही कुठली गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. वक्तव्य करताना गांभीर्य राखलेलं दिसत नाहीत. मराठी भाषिकांबद्दल अकारण मुद्दा उपस्थित करत त्यांनी कन्नड साहित्य संमेलनालाच गालबोट लावलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद या ना त्या कारणानं समोर येतो. सोलापुरातील कन्नड साहित्य संमेलनात एकीकडे मिले सूर मेरा तुम्हारा असं वातावरण असताना आमचे खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांचं ताळतंत्र सुटलं. कुठलाही प्रसंग अथवा पार्श्वभूमी नसताना त्यांना भाषावाद आठवला. मराठी माणूस विनाकारण मराठी करत बसतो असं सोलापूरचे महाराष्ट्रातील खासदार महोदय बरळले. इतक्यावरच आमच्या खासदारांचा उद्दामपणा थांबला नाही, तर बोलण्याच्या धुंदीत शरद बनसोडेंना उमदी हे गाव पक्क आठवलं. महाराष्ट्रातच कुणी मराठी बोलणारं नाहीये असा जणू साक्षात्कारच खासदार शरद बनसोडेंना झाला. मुळात कन्नड साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील या खासदार महोदयांनी कन्नडमधून भाषण करणं यामध्ये धन्यता मानली. आपण महाराष्ट्रातील नव्हे तर कर्नाटकातील खासदार आहोत अशा समजामध्ये आमचे खासदार बोलू लागले. उपस्थितांमध्ये बहुधा कर्नाटकातील अधिक भरणा. मग त्यांनी महाराष्ट्रातील या मराठी द्वेष्ट्या खासदाराच्या मुक्ताफळांना टाळ्या वाजवून साथ दिली. एव्हाना आपण काय बोलतोय, त्याचा अर्थ काय, त्याचे परिणाम काय, मराठी मनाला त्याचं काय वाटेल असा विचार खासदारांच्या मनाला शिवला नाही. बेधुंद अशा मानसिकतेत खासदार शरद बनसोडे यांनी मराठी माणसाच्या भाषा प्रेमाला चक्क नौटंकी म्हणून हिणवलं. झालं. यापुढे होण्यासारखं काहीच नव्हतं आणि नाही. महाराष्ट्रातलाच खासदार माय मराठीचा अवमान अवहेलना करतोय हेच पाहणं या महाराष्ट्राच्या दुर्दैवात बाकी होतं आणि ते आता घडलं. ನಂದು ಇಲ್ಲಿ ಹಿರೇಟಿ ಊರಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬಾಂಗಾರ ಬಂದು ಅದು ಬೆಲ್ಲಕ್ಕೆ ಹೊಲಗಳು ಒಟ್ಟ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಮೇಲಿನಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ಆ ಆಲ್ಮಟ್ಟಿ ಧರಗಳು ಬ್ಯಾಕ್ ವಾಟರ್ ಆಗಿರ್ತಲ್ಲಿ ಅದು ಜಗ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂದಿ ನೀವು ಜನಸಂಖ್ಯೆ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಇರುತ್ತದೆ. ಮತ್ತು ಒಂದೇ ಆಗ್ತದೆ ಈ ರಾಜಕಾರಣದಾಗ बेळगाव आम्ही घेतल्याशिवाय राहणारच नाही. ಇದು ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಮಾಡಿದ್ರಿ ಒಂದು ಬ್ಯಾರೆ ಪಾರ್ಟಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವ್ ನಾವು ತೋರಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಾ ಮುಂಬೈದಾಗ ಇರ್ತದೆ, ಮುಂಬೈದಾಗ ಕೇಳ್ದ तुम्हाला ಎಂದ ಬೆಳಗಾವ್ ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಕೇಳ್ದ. ನಾಯನದು ಹೋಗಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ. ನಾಂದ सांगलीದಾಗ ಜತ್ ಫೀಲ್ಡ್ ತಾಲೂಕ ಅಲ್ಲಿ ಉಮದಿ ಅಂತೇಳಿ ದಾಂಡಿಗ ಊರದು 1000 लोक करतात. ಅಷ್ಟು ದಾಂಡಿಗೆ ಊರದಾಗ ಒಂದರ ಮರಾಠಿ ಮನುಷ್ಯ ಮಾತಾಡ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ನಾನು ತಮ್ಮ ತೋರ್ತಂದ್ರೆ ಆಮೇಲೆ ನೀವು ಬೆಳಗಾವ್ ವಿಚಾರ ಮಾಡೋದು. ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಂದಿ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡಕ್ ತಯಾರಿಲ್ಲ. ನಾವು ನಮ್ಮ ಊರ್ಗಳ ಎಲ್ಲಿ ಇಲ್ರಿ ಈಗ ನಮ್ಗೆ ದಂಡಿದಲ್ಲಿ ಊರದಾಗ. राजकारणात कुरघोडी करण्यासाठी अलीकडे आमच्या भाजपला छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणूस आठवतोय. मराठी माणसासाठी भाजपनं आजवर काय काय केलं हे सांगताना तिकडे आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घसा कोरडा पडतोय. इकडे याच भाजपा खासदारांनी मराठी अस्मितेचा आणि मराठी स्वाभिमानाचा उघडपणे अपमान केलाय. पक्ष म्हणून भाजपातील मराठी प्रेमी नेतेगण शरद बनसोडेंना आता कशा प्रकारे समज देत आहेत ते पाहणं महत्वाचं. दुसरीकडे आपल्या धुंदीतून खासदार शरद बनसोडे सावरले असतील तर त्यांनी या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी असा हा घडलेला अपराध आहे. बाकी खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे म्हणजे अजब पात्र म्हणावं लागेल. आपण लोकप्रतिनिधी आहोत याची अद्याप त्यांना जाणीवही झालेली दिसत नाही.
मतदारसंघाचा विकास वगैरे राहो दूर, साधं तुम्हाला सामाजिक भान गांभीर्य नसेल तर ते मतदारांचंच दुर्दैव म्हणावं लागेल. अपघातानं खासदारकी गळ्यात पडली आणि छेनीच आता ते कामाला लागलेत. जबाबदारीचं इतकं ओझं त्यांच्या खांद्यावर झालंय की त्यांचा बॅलन्सच आता राहत नाहीये. अशी एकूणच कार्यपद्धती सांगतेय. निवडून आल्यापासून खासदारांनी काही गांभीर्यानं घेतलेलंय असं चित्र मुळीच नाही. त्यांची देहबोली, वक्तव्य, परिस्थिती, वास्तव याचा कशाशी म्हणून कशाचा संबंध राहिलेला नाही. सोलापूरकरांच्या खासदार शरद बनसोडेंकडून तशा कुठल्या अपेक्षाही नाहीयेत. राहिलेला कालावधी खासदार शरद बनसोडेंनी आपल्या स्टाईलमध्ये घालवावा. मात्र अशा बेधुंदीत किमान मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा अवमान करू नये इतकीच काय ती लोकभावना आहे. आता जनाची नाही तर किमान मनाची तरी बाळगा हेच आमच्या खासदारांना सांगण्याची वेळ आली आहे. भाजपाकडून जनतेच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्याला पोतेरं कसं पुसलं जातंय त्याचंच हे उदाहरण.